कढाई याची आम्ही उंबरं काढून घेऊन भाजी करणार आहे. आता पाण्यात ठेवायची 2-3 तास आणि परत त्याची भाजी करायची. ते चुलीवर शिजू घालायचे त्या. पाणी आणायला पुरेशी असे पाणी वतायचं ह्याच्यात शिजवून घ्यायच्या. ते शिजलंय छानपैकी. परत त्याला हे करून घ्यायचे धुवून, म्हणजे मग त्याचं जे चिक वगैरे आहे काय ते सगळं चिटकलेलं निघतं. किडलेल्या वगैरे आहे का बघूनच घ्यायचे असते त्या. तर ही चांगले येते आमच्या, एक पण ह्याच्यात किडलेली नाही, मस्त आहे. किडलेल्या वगैरे आहेत का बघून घ्यायच्या बरं का धुतानाच, नाहीतर किडलेल्या पण असते त्या. आता हे फोडून घ्यायच्या तशा. उमराच्या दोड्या म्हणते ती ह्याला. आणि ही आता कांदा टाकायचा आपण. एक वाटी कांदा आणि कांदा जरा भाजून घ्यायचा. जाळ लागला त्याला. एक कढीपत्ता, लसूण व्हायचं ठेचून घ्यायचं. कांदा, कढीपत्ता आणि लसूण हे सगळं आता भाजून घेतला. आणि आता हे लाल मसाला थोडा टाकायचा, हळद टाकायची, हळद टाकायची आणि थोडीशी जिऱ्याची पूड आहे ती टाकायची आणि मीठ. हे सगळं संगतीत टाकलं तरी चालतंय, काय होत नाही त्याला. ही कोथिंबीर घेतली ती थोडीशी वरण कापून टाकायची. कांद्यात भाजून घ्यायचं अगोदर सगळं, नंतर ना हे आपल्या दोड्या फोडलेली ती टाकायच्या, छान परतून घ्यायच्या. तेल आपल्याला पाहिजे तेवढं, मीठ मसाला पाहिजे तेवढा टाकायचा. मस्त झाली आता छान. नाही आता दाखवून नाही ठेवायची. थोडीशी कोथिंबीर घेतली ती कापून अशी वरण टाकायची. पाहिजे तर आपल्याला थोडासा व्हायचा शेंगदाण्याचा कूट आहे ती टाकू शकता.
झाली भाजी तयार. आता हल्ली कोण या भाजीचा युजच करत नाही, काढून खात नाही ती. हा आणि राहिली पण नाही ती झाडात टाकतील. कुठंतरी दिसतं, पण कोणी आणत नाही, कोणी खात नाही. बघा मी खाऊन दाखवते. मस्त झाली आहे भाजी. खावा बर का करून, भाजी छान आहे. सर्वांनी एक कुठंतरी भेटतील उमर. दोड्या बी बोलते ती, ह्याला उमर बी बोलते ती. मस्त लागते.